भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, 1.5 दिवसांच्या संभाषणानंतर आणि संडेचा पूर्ण अर्धा दिवस संपल्यानंतर आमचं आता ठरलंय, पक्क ठरलंय की आता आम्ही तोरणा किल्ल्याला चाललोय. आणि सकाळी पाऊस पडून गेलाय आणि वातावरण एकदम छान झालंय, माहोल भारी म्हणून चाललोय. काल आणि पावसा. A few moments later. 2000 years later. 1 eternity later. फायनली सगळं सामान या गाडीच्या डिक्कीमध्ये बसलंय आणि आमचे 2 धडधडीत तरुण तयार झालेले आहेत किडनॅपिंग साठी. परफेक्ट. तर परंपरेनुसार आमचा प्लॅन परत चेंज झालेला आहे. सकाळी आम्ही चाललेलो तोरणा गडावर, पण आता प्लॅन चेंज झाला आहे. कुठल्या गडावर चाललो? केंजळ गडावर आम्ही चाललोय आता. अजून इथून 1.5 तासाचा रस्ता आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे घ्यायला थांबलेलो. माझ्याकडे रेनकोट पण नाही आहे, ना कपडे आहेत ना शूज आहेत. मी आहे त्याच्यावर चाललो. बेस्ट ऑफ लक. गाडी तर आम्ही पूर्णपणे रेडी झालोय. प्रज्वल आहे, प्रज्वल हुडवाला दिसा लागलोय मी, हुडवाला. आणि मी बॅगचं कव्हर डोक्यावर घेऊन चाललोय. त्यातून टक्कर. याच्याकडे ना रेनकोट आहे ना रेनकोटची पॅन्ट. असं झालंय. हे पण सॅकचं आहे. हे सॅकचं कव्हर आहे. हेल्मेट पण घालते, पुढच्या हे लावते त्याला. आणि आता दोघांनी फुल रेनकोट घातलेले. तर मित्रांनो, इकडे नेकलेस पॉइंट आहे आणि नेकलेस पॉइंटच्या एक 500 मीटरवर आम्ही इथं थांबलोय. ॲक्च्युली आम्ही इथून ड्रोन शॉट घेणार आहे आणि आम्ही जेव्हापासून हे रेनकोट घातलंय तेव्हापासून एक थेंब पाण्याचं पडलेलं नाही आहे. कोरडा आहे सगळा. सो मी नो रेनकोट आणून चांगलं काम केलं. पुढे लागेलच पाऊस. भिजलो नाही तर नाही. खरं वातावरण एक नंबर झालंय. होय, म्हणजे पाऊस पण नाही आहे, ऊन पण नाही आहे, त्यामुळे फिरायसाठी एकदम परफेक्ट वातावरण झालंय. तर आम्ही ड्रोन उडवणार आता इथून. चला ड्रोन शॉट बघू. येळवंती नदीने या ठिकाणी एका नेकलेस सारखा आकार घेतला आहे, म्हणून या पॉइंटला नेकलेस पॉइंट म्हणतात. हा नेकलेस पॉइंट पुण्यापासून 50 किलोमीटर दूर भोर कापूर होळ मार्गाला लागूनच आहे. टडान टडान टडान. एकच गोष्ट भारी करतोय. तर पावसाची वाट बघून बघून मी तर माझा रेनकोट काढलेला आहे, पण माझ्या काय ऐकायला तयार नाही. करणार तर काय रेनकोटच नव्हतं. आणि आता अजून इथून 1 तासाचा रस्ता आहे आणि आम्ही आता ड्रोन शॉट घेऊन चाललोय. आणि उमरा तुम्हाला मागे दिसत असेल पाऊस आहे, पुढे गेला पाऊस लागणार. पाऊस नाही लागणार आहे. लागला भिजायचं. बी अ मॅन. तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही कुठे चाललोय आणि मध्ये 10 वेळा थांबलो नाही असं कधी होऊच शकत नाही. एवढं भारी मौसम असताना तर घ्यायलाच पाहिजे. आणि मध्ये वाटेत म्हणजे खूप असं खतरनाक व्ह्यू भेटलाय आम्हाला. असं उटी मिनी उटी वाटायला लागले जरा जरा. आणि एक आता काका भेटलेले, त्यांना आम्ही सोडलो मध्येच.
लिफ्ट दिलो. ते घर बघ की मागचं कसलं भारी, इथं राहायला किती मजा येईल. सुकून वाला घर, असं एक घर पाहिजे आयुष्यात. निवांत इकडून राहायचं, काय दुनियाची कटकट नाही काय नाही. आणि याच माणसाने काही मिनिटापूर्वी म्हणलेलं की खूप खतरनाक पाऊस पडणार आहे. अजूनपर्यंत नाही एक थेंब पाऊस पडलेला नाही. पडला तर आपला अवघड होईल. आपण लई नाचायला कॅमेरा नको, तिकडे पाऊस आहे. नाही तिकडे पाऊस आहे खरं. हवामान खात्यात तुझी नोकरी पक्की आहे. तिथं काय ते चुकीचं आता रेड अलर्ट सांगितलं. नाही 3 दिवसापूर्वी खूप पाऊस पडत होता. रेड अलर्ट सांगितलं. हवामान खात्याने मध्यस्थी करून रेड अलर्ट दिला, तेव्हा कुठे पाऊस थांबला. तर तो केंजळगड आहे ना. हा समोर जे दिसायला तोच केंजळगड आहे. आणि थोडस असं वाटायलंय की जरा पाऊस पडणार आहे. जरा हा शॉट घेऊन कुठे गेला, इकडे काय हा शॉट घेऊन 2 मिनिटं पण नाही झाले, पाऊस चालू झालाय. उगाच प्रज्वला वाईट वाटू नये म्हणून पाऊस थोडासा आम्हीच प्रार्थना केली मनातून. प्रज्वलचा रेनकोट आणलेलं सफल होते आणि मला भिजायचं होतं. भिजायला आवडते त्यामुळे प्रज्वलचा चेहरा जरा रडका झालेला रे, त्यामुळे मनातून आमची इच्छा झाली पाऊस पडू. करायला लागते काय. ठीक आहे बरोबर. आणि जो वाटायला भिजणार तर आहे आपण. आईच्या गावात गाडी कसली दिसायला बघ की रोडवर. हा दाखव नंबर. शेवटी आहे कोणाची गाडी. पठाण सर. पाऊस आणि ऊन दोन्ही एकत्र पडले. तयार काय का काय आहे मग दुसरं तयार मध्ये चालू की कुठं आहे. तर आम्ही चाललोय खाण्यासाठी. मंचुरियन, ते पण मंचुरियन. साईड क्वेस्ट चालू आपला मेन मिशन सोडून. ऍक्च्युली गावात हा आम्हाला पोरगा भेटलेला, तो आम्हाला आता घेऊन जातोय. आणि आपण खातोय मंचुरियन. त्या दाद्यानं आता आपल्याला सोडलं. इथं आपल्याला मंचुरियन मिळालं. लई भूक लागलेली त्या घरात दादांकडं. मस्तपैकी जरा असं लिटल पाऊस पडायला लागलाय. ही मागं फणस पण आहे. जाता तर ढापाल बघूया. तास पाऊस भिजणार ऊन पडलं. ऊन तेवढं तुझ्यासाठी ते 2 थेंब आम्ही प्रार्थना केली की तेवढंच पडावं. नाही पडत. झालं आता तेवढं तुझ्यासाठी 2 थेंब झालं. पाऊस नाही पडणार आहे. तेवढंच एक तो पहिल्यापासून सांगाल तो. तेवढंच एक ढग होतं वाटतं. पूर्ण एपिसोड आहे. नाही पडत. बघू आपण. आता मंचुरियन नंतर आम्ही खातोय वडापाव. इथूनच पावसा येऊन जाणार वरती खायला. म्हणजे व्ह्यू सोबत खात बसायला. मंचुरियन चटणी सोबत वडापाव. पंपाची कमी पूर्ण करायला लागलो. अरे त्या माणसाचं नाव घेऊ नकोस. पंप्या तर नाही. कोण पंप्या? तो व्लॉग बघणार पण नाही. होय असं पण बघत नाही. अरे प्रज्वल काय झालं? पाऊस पडणार नाही मान्य केलं. रेनकोट काढायलाच काय. अरे पाऊस गरम लागला. पावसाचं काय हार मानलास का शेवटी? म्हणजे हवामान खात्याची नोकरी तुला पाहिजेच. सांगाल तर ऐकायचं नाही. पाऊस पडणार नाही. कडकडीत ऊन पडलंय. कडकडीत. आता तर ढग होते ते पण गेलेत. पावसाची ढगरे. अजून पण रडाला म्हणाला हायच पडणार. ह्याला म्हणतात मित्रप्रेम. एवढा मोठा झाला. एवढा मोठा घोडा झाला तरी लेस बांधतात नाही अजून. लेस बांधतात. सीटीआरची लेस असताना ती स्वतःला नीट टाईट बांधतात. काही नाही. उमऱ्याची बांधणार. मी माझी बांधतो कायम. आम्ही आमच्याच बांधतो कायम. तुला येत नाही ते सांग की सरळ. अडाणी कुठला. पोट मध्ये येते रे. एक्सक्लुझिव्ह शॉट ऑफ युअर पोट. बाहेर काढ की. आत घेतलाय ते बाहेर काढ की. सोडलेलं आहे. हा
घंटा उमऱ्या मित्रांवर एवढं प्रेम करायला बायकोवर कितीच करेल. DM फॉर इस्टा गाईज. आणि पाऊस परत चालू झालाय. बोललो का पाऊस आहे. मी तर रेनकोट घातले पण प्रज्वलने रेनकोट काढला. मागचा व्ह्यू दाखव आता वरून. तर 1 तासाचा रस्ता 2.5 तासामध्ये पार करून आम्ही केंजरगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. हे सांगायची काय गरज होती. आणि आता 5:20 झाल्यात आणि आम्ही गड चढायला सुरुवात करतो. संध्याकाळचे 5:20. आणि ऍक्च्युली इथं गाडी वरपर्यंत येते बऱ्यापैकी. आणि ट्रेक 2 किलोमीटरचा एक ट्रेक आहे. हा ट्रेक एकदम छोटा आहे तर आम्ही तो मोठा करूच. हा आणि हेच रिझन होती की आम्ही तोरणागड कॅन्सल करून केंजरगडला आलो की लवकर होईल. खरं इथं पण आम्हाला 5:30 वाजलात. अंधारच्या वर आधी ड्रोन शॉट आले, वर चढलो, किल्ला बघायला झाला. तर वातावरण एक नंबर होतं. म्हणजे द परफेक्ट डे वाटला मला. द परफेक्ट. असं थोडस ऊन, थोडासा पाऊस मध्ये मध्ये, ग्रीन लश रस्ता, चमचमती रोड. शाळेच्या मागून ऍक्च्युली सगळेजण गड उतरल्यात आणि नेहमीप्रमाणे आम्ही गड चढतोय. संध्याकाळचे 5:30. बिग बॉस. नुसतं धापा लागले. झोपला गडी वर बघ. सवय मोडली वाक्याने. अजिबात दम लागला नाही प्रज्वलला. ब्रेक नंबर 596. पुढे नेत त्यांनी थांबले, तुम्ही थांबलोय, नाही आता पोहोचलो. चला पळत जाऊया आता कॅमेरा ऑन ठेवूनच. चलो मेर. मी तुम्हाला मॉनिटर करतो. प्रज्वल असं वाटायलंय की काय तर पठार बिठार आहे समोर. बघू. हे पोचलोय आपण वर, म्हणजे गडावर नाही. अरे भारे. पहिला टप्पा तर पार केले आणि सगळ्यात शेवट आल्यात प्रज्वल. तर इथं आम्ही ड्रोन शॉट घ्यायला थांबलोय आणि एवढं बोलूस पण वार थांबलोय. वारं खूप खतरनाक होतं. ड्रोन अनस्टेबल झाला 2 वेळा. ड्रोन अनस्टेबल झालंय, म्हणजे असं वाटत पुढेच जात नव्हतं. लई रिस्क घेतो पण लई रिस्क घेतोय. पाण्यात टाकतोय लाटणमध्ये कुठं पण. रिस्क आहे, रिस्क आहे. हवा कसा आला. छान आलं, छान आलं. दिसेलच तुम्हाला.
महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध डोंगरी किल्ल्यांपैकी एक म्हणजे केंजळगड. हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये आहे. सातारापासून हा किल्ला 65 किलोमीटर तर पुणे शहरापासून 86 किलोमीटर अंतरावर आहे. येथूनच सर्व दिशांना नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते. केंजळगडचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे म्हणजे मनमोहनगड. हे तिसरे नाव खास छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले आहे. हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली. आणि तो आमचा पठाण. ही आमची स्पेशल गेअरवाली गाडी. चलो ते 6 वाजले आणि वर जायचं की नाही जायचं हाच प्रश्न आहे. काय पण करून जायचं म्हणजे जायचं. येताना अंधार पडला. काय मस्त दिसतंय माहिती का इथनं. बाबा आलोय राजगडला, अंधार झाल्यावर उतरलोय. रेनबो रेनबो होय 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 रेनबोचं लँडिंग दिसतंय इथं. होय 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 खालचं टोक रेनबोचं. भाई 6 वर्षात पहिल्यांदा. साइड बाय साइड आहेत. 2-3 आहेत. ते 3 रिफ्लेक्शन असते. कॅमेरामध्ये दिसतंय किती माहित नाही, कारण आम्हाला तर इथं 3 दिसायलाच. वाईड अँगल मध्ये नाही वाईड अँगल मध्ये नाही येणार. बघ रेनबोचं खालचं टोक भाई पहिल्यांदा दिसायलं. हा अजून एक 2 आहेत. दुसरा वाला दिसत इकडे असं तसं पूर्ण मार्च नाहीये. इकडे एवढंसं दिसायलं कारण मस्त दिसायलं. काय माहिती इकडून चाललंय. इथं कमान, पहिली कमान लागलेली आहे. नाहीये कमान ती. मग काय आहे. अरे कमान तर नाहीये. तिकडून कमानच वाटतं घर. इथं वर आहे गडाच्या भिंती नाही, कातळच येतो. कोणच नाही आहे बघ इकडं. इथं ही गुहा आहे. आणि नेक्स्ट टाइम आलो की इथंच राहायचं आपण टेंट लावून. पण आत वट वगैरे नसेल काय. जंगल में रहना जानवर से डर रहे हो, ऐसा कैसा चलेगा साहब. जंगल काय की कानून. इथं फक्त गुहाच होती का. अरे डीप आहे ही. वाटत इथली तेच आहे. फायनली आपल्याला गडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत. चल पुढे. इथूनच दगडाच्या 54 प्रशस्त पायऱ्या कोरलेल्या आहेत. या अशा रानात पायऱ्या कशा कोरल्या असतील याचे आश्चर्यच वाटते. पण केंजळगड केवळ हा पायऱ्यांसाठी तर पाहायला यायलाच हवा. या अशा दुर्गांनीच तर औरंगजेबाला तब्बल 26 वर्ष कडवी झुंज दिली. आणि फायनली आम्ही एकदम टॉपला गडाच्या वर पोहोचलोय. आणि इथे मागं बघू शकताय, हे मागं जो डॅम आहे पूर्ण तो धोम डॅम आहे, जिथं मागच्या वेळी आपण कॅम्पिंग केलेलं वाईच्या व्लॉगमध्ये. जाऊन बघा वाईचा व्लॉग पण. इथं आय बटनवर क्लिक करा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी.
अजून आपला किल्ला बाकी आहे. येस आता आलोय तसं सगळीकडे फिरूनच जायचं आपल्याला, येस. त्यामुळे मी गडबड करालोय. ते काठी कशाला घेतलंय काय माहिती. गडाच्या स्टार्टिंगला एक तळ होतं आणि हे एक दुसरं तळ सापडलंय. थांबा. अजून किल्ला संपलेलाच नाही काय. खाली बघा दरवाजा नाही रे, टाका आहे ते. हा बघ की म्हणतात एकदम हिर आहे बघ. विटा पण होत्या आता बांधला असेल मे बी. बघ की त्याच्यावर दगडी बांधकाम आहे, त्याच्या खाली विटा म्हणजे विटा होत्या तेव्हा. जागेवर चालणार नाही ते पण. बॉडी बिल्डर आणि is here. Let's see what we can do. ओके, पहिल्याच्या ऐवजी करण्याला झुंपायला पाहिजे. होय, तो बैल आमच्या घरचा बैल. हा बैल काय कामाचा नाही. ते दोन बैलच जमतात काय. हो हो हो. अरे कर की मग झालं असतं. पूर्ण करायचंय. ए कुठे शिकला ते करायला. इथं अजून एक वास्तू आहे जी आम्ही बघितली नव्हती. दारूचे कोठार आहे ऍक्च्युली. दारू गोळा मीन्स ते तोफेसाठी हा. लागणार आहे. तोफेसाठी जे पण दारू लागते ती. हा व्ह्यू आणि वडापाव बेस्ट कॉम्बिनेशन. कॉफी असे तर भाई. हा पूर्ण गडावर कोण नाही आहे, सगळेजण उतरलेत म्हणजे शहाणी माणसं उतरल्यात. फक्त आम्ही CBF जे नॉट सो शहाणी. भाई वादळ येणार आहे. आम्ही वादळ येताना बघत आहे. आणि त्या वादळात अडकणार आहे आपण. काय म्हणणं तुमचं? जो भी होगा देखा जाएगा, लेकिन बाद में जो होता है देखा नहीं जाता. साडेसात वाजल्यात आणि आता तर ए बाबा 7:07 झाले. आता उतरायला लागायलाच पाहिजे. काय की अंधारच काय दिसत थोडं नाही. थोडं उजेड आहे तोपर्यंत उतरायला पाहिजे, नाहीतर अंधारात मग काहीच दिसणार नाही. स्काय टू मच पिंक. स्काय टू मच पिंक. वातावरण तर पिंक माणसाला पिंक दिसणार. माफ झालेलं आहे. तर उतरताना जस्ट पायऱ्या लागलेल्या आणि पायऱ्यासमोरचं दृश्य बघून एकदम मन एकदम मोहक झालंय. हा नाही, मी बंदच करणार आहे. सगळी दिसते हे. आणि पूर्णपणे अंधार झालाय, रात्र झालेली आहे. फ्लॅश लावल्यामुळे तुम्हाला जे काय दिसतंय ते दिसतंय. खरं मागं बघितलं तर लांब लांबपर्यंत काहीच दिसत नाहीये, कोणच नाहीये. आणि कसं तर चाचपडत खाली चाललोय. सीटीआर घालून यायला पाहिजे होतो. काय नाही, सीटर
घालून पण मी पडलोय. ते तुझी चूक आहे. डोंट ब्लेम CTR ट्रेकिंग शूज बेस्ट. तर मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि पण आता जिथे गाड्या लावलेल्या तिथे परत उतरलोय. पण अजून इथून आम्ही पुण्याला जायचं आहे. परत थोडा थोडा पाऊस पडायला लागला आणि पुणे अजून एक 70-80 किलोमीटर लांब आहे. तर मग कसं जाणार आहेत देवजाने. कितीही लेट का होईना बट थेट मध्ये ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. झालेलं आहे. आता मी जातो घरी, जेवतो खावतो झोपतो. तर भावनाने त्याच्या बहिणींनो आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटू परत पुढच्या व्लॉग मध्ये. See you.